ठिकाणी मॅन सिरीज मध्ये मॅच मध्ये आपण बॅट पाहिले, बॉल पाहिले, ज्यांनी आम्हाला दिलं त्यांचं धन्यवाद. आणि आमच्या तमाम सहकारी, खास करून जे आमचे सहकारी स्कायलाईन इन्फ्राचे डेव्हलपर्स, त्यांचं धन्यवाद. आमच्या सर्व मित्रमंडळाचा धन्यवाद. मी या ठिकाणी बोलू इच्छितो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा घडून आणली. प्लीज जोरदार टाळ्या. गणेश सानप या ठिकाणी यायचंय. टाळ्यांचा आवाज जोरदार होऊ द्या या ठिकाणी. गणेश सानप येत आहे, टाळ्यांचा आवाज जोरदार या ठिकाणी. नॉर्दर्न कॅलिफोर्निया क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत, खूप चांगले क्रिकेटपटू आहेत आणि खास करून त्यांची पूर्ण टीम ज्यांनी ये जो मैच है कैलिफोर्निया से डायरेक्ट लाइव टेलीकास्ट देख रहे थे, ऐसे हमारे मित्र अनुज पटेल, वेंकट अय्यर जी, प्रकाश गिर जी, कमल धीर जी, उन सभी का बहुत बहुत धन्यवाद. आप हमारे साथ लाइव में जुड़े रहे. कैलिफोर्निया से बहुत सारी बातें हमें कर रहे थे, जोरदार तालियां उनके लिए भी. उसके बाद हमारे बीच अक्षय जगताप सर, प्लीज या ठिकाणी यायचे. आले का अक्षय जगताप? अक्षय सानप प्लीज या ठिकाणी यायचे. अक्षय भाई, अक्षय सानप. त्यानंतर अक्षय भाई या ठिकाणी या. टाळ्याचा आवाज जोरदार. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा अजिंक्य मैदानामध्ये फिरत होता, प्रत्येक युवा त्याला भेटत होता, त्याच्याबरोबर सेल्फी काढत होता. आणि सर्वात जास्त जर पाहिलं गेलं तर फॅन फॉलोअर पूर्ण बोरिवली कांदिवलीमध्ये जर असेल तर मात्र अजिंक्यचे असतील. टाळ्याचा आवाज जोरदार. अजिंक्य, तुमच्यामुळे तर आम्ही या ठिकाणी आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी बोलवतोय आपल्यामध्ये लोकांच्या मदत करणारा शिवा, म्हणजे अन्याय के विरुद्ध लड़ने वाला और ऐसा आधी रात को भी आने वाला, लोगों का काम करने वाला हमारा शिवा अन्ना. जोरदार टाळ्या अन्ना. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, आपल्या या बोरिवली प्रभागातील मुंबई भारतीय जनता पक्षाचे सचिव, त्यानंतर आत्ताच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीचे सदस्य. वेलकम शिवांना, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपल्यामध्ये नीरू भाई आपण उपस्थित आहे. नीरू भाई या ठिकाणी यायचंय. नीरू भाई, टाळ्याचा आवाज जोरदार या ठिकाणी. नीरू भाई आपण या ठिकाणी येऊया. त्यानंतर पवन भाई आणि पवन भाई या ठिकाणी, पवन भाई. त्यानंतर खऱ्या अर्थानं कणकर भाई आपण या ठिकाणी, कणकर भाई या ठिकाणी या. आणि निलेश अण्णा सूर्य अण्णा आपण या ठिकाणी यायचंय. निलेश अण्णा, सूर्य अण्णा आपण या ठिकाणी या. सानप परिवार पूर्ण इस या टायमाला स्टेजच्या वरती आहे. सर्व सहकार्याचा टाळ्यांचा जोरदार आपण गजर होऊ द्या या ठिकाणी. आता आपण वळूया. फायनल मॅच आपण पाहिली, अत्यंत सुरेख, आउटस्टँडिंग, शेवटच्या क्षणांपर्यंत चित्तथरार मॅच. आणि या फायनलच्या मॅच मध्ये, फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे 2 ओव्हर 9 धावा 3 विकेट घेणारा फायनल मॅचचा खेळाडू आहे जतन ठक्कर. या ठिकाणी टाळ्याचा आवाज या ठिकाणी या. सुनीता स्मृती चषक जतन ठक्कर आपण पाहतोय फायनल मॅचचा. गणेशजी सानप यांच्या हस्ते आपण देत आहोत या ठिकाणी. SSD ची बॅट, SSD ची बॅट, SSD जर पाहिलं गेलं तर हा जो स्पोर्ट्स क्लब आहे, आत्ताच आपण त्यांचे चेंडू पाहिलेत खेळताना. त्यानंतर आपण पाहिलं की अनेक स्पर्धामध्ये त्यांचे चेंडू यूज केले जातात. इंडिया कप मध्ये आपण चेंडू पाहिला, त्यानंतर मुंबई परिसरामध्ये राजेंद्र सानप या ट्रॉफीमध्ये त्यांचा चेंडू पाहिलात. खरोखर अत्यंत चेंडू. आइए यहाँ पर जतन भाई, यहाँ पर आइए. जतन ठक्कर, जतन भाई मिठाई में वो शक्कर, हमारे मैदान में स्माइलिंग फेस ठक्कर. जतन भाई कैसा लग रहा है, क्योंकि ये फाइनल का मैच बहुत शानदार रहा, एक तरफ प्रेशर था, रन बहुत कम बने थे, लेकिन जो गेंदबाजी हुई आपकी टीम की बहुत शानदार, और खास कर जो चौरसिया ने कैच लिया आउटस्टैंडिंग.
फर्स्ट ऑफ ऑल मैं पूरे बॉलिंग यूनिट को मैं शुक्रिया अदा कहना चाहूँगा, क्योंकि मेरे अकेले की वजह से नहीं, उन लोग सब लोग की बॉलिंग की वजह से भी कहीं ना कहीं मैच में एफर्ट्स आया है। और फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू दीपक सर को कहना चाहूँगा, प्रीतेश दा को कहना चाहूँगा, जिन्होंने मेरे को चांस दिया। बहुत अच्छी बात है, क्योंकि उनकी फर्स्ट टाइम एंट्री थी, हम भी मतलब खेलने के लिए हम लोग को भी टीम था। बट फिर भी उनको हम 2 दिन पहले कमिट कर चुके थे, तो अभी उनके इसमें खेलना ज़रूरी था, तो उन्होंने हमको चांस दिया। फर्स्ट ऑफ ऑल उनके लिए तालियां बजनी चाहिए, बस यही बोलना चाहूँगा। और लास्ट टाइम जब तो लास्ट मैच जब हुआ था उसमें थोड़ा गंदा बॉलिंग हुआ मेरे तरफ से, तो कहीं ना कहीं था कि अभी जब टीम इतना अच्छे प्लेटफॉर्म पे चांस दे रही है तो आप भी अच्छा करके दिखाओ, टीम के लिए कुछ करो। तो बस वही दिमाग में था और बाकी कुछ नहीं। और बहुत अच्छा किया। कैसा लग रहा है कि रात के समय खेलते समय और हमारे सारे आयोजक आपके लिए इतने अच्छा तोहफा लेकर आया, बैट दिया, ये दिया, नाम दी, शोहरत दी, इज्जत दी? फर्स्ट ऑफ ऑल टेनिस क्रिकेट को मैं बहुत ब्रॉडकास्टिंग जितनी भी टीम है सबको थैंक यू सो मच। बहुत अच्छे से आपका वर्क है, जितना भी आपने प्रेजेंटेशन किया वो मेरे को बहुत अच्छा लगा। और ये टूर्नामेंट तो इतना सही हुआ कि मतलब आप लफ्ज़ों में बयां ही नहीं कर सकते हो कि इतना अच्छा टूर्नामेंट हुआ है ये। आप कोई नहीं सकते 100 आउट ऑफ 100 या 100 आउट ऑफ 1000। थैंक यू जतन भाई, बहुत बहुत धन्यवाद। अब चलते हैं सीधे जो कि इस टूर्नामेंट को जिन्होंने चार चांद लगा दिए। मतलब आप देखोगे कि ये टूर्नामेंट जिनके बिना होना मुश्किल था, खास करके हमारे मंडप डेकोरेटर और डीजे साउंड, जो हमारी आवाज आप तक पहुंच रही है, हमारे मंडप डेकोरेटर्स खास कर विपुल काळे प्लीज यहाँ पर आइए, उनका स्वागत सम्मान होना बहुत जरूरी है। तो टाळ्यांचा आवाज जोरदार या ठिकाणी आमचे मंडप डेकोरेटर्स आणि डीजे साऊंड विपुल काळे आणि सागर निर्मल या ठिकाणी यायचंय। मोमेंट असेल तर द्या या ठिकाणी। सागर सागर निर्मल या ठिकाणी सागर, त्याचा वेळेस सागर काढणं खूप धावपळ करतोय। सानाबाईंचे बंधू आपण पाहतोय, यांना यांच्या हस्ते आपण देत आहोत ही मोमेंट ट्रॉफी आपण पाहत आहोत। चला वळूया आता, आपण वळूया या ठिकाणी ज्यांनी कंटिन्यू 3 दिवस पारदर्शकता या ठिकाणी ठेवली, खूप चांगले निर्णय दिले आणि मैदानामध्ये एक उत्कृष्ट असा निर्णय देणारा, असं वाटलं की डोळ्यांमध्ये टेनिस क्रिकेट .in चे कॅमेरे लागलेले आहेत असे आमचे तिन्ही पंच, त्यांनाच आपण यावेळी सन्मान करणार आहोत। तर आपण त्या तिन्ही पंचाला या ठिकाणी बोलवतोय। मॉन्टी सर या ठिकाणी यायचे, मॉन्टी सर, मॉन्टी आमचे पंच मॉन्टी सर, अभि परब सर आणि अभि परब सर या ठिकाणी या, आणि अक्षय निर्मल प्लीज जरा या ठिकाणी यायचे। त्याचा जोरदार या ठिकाणी पवन भाई यांच्या हस्ते आपण देणार आहोत। सर प्लीज, बहुत अच्छी अंपायरिंग आप लोगों की देखने मिली। मॉन्टी सर, त्यानंतर अभि परब सर आणि अक्षय निर्मल। नीरव भाई यांच्या हस्ते, नीरव भाई, अक्षय निर्मल पंच तिसरे आमचे पंच कुठे गेले? थर्ड सर पंच दुसरे कुठे गेले? अच्छा ते नाही, त्यांच्या वतीने आपण ट्रॉफी कोण देणार? शिवाभाई यांच्या हस्ते, निलेश निलेश भाई, चला निलेश अण्णाच्या हस्ते आपण देणार आहोत। आपल्यामध्ये अक्षय निर्मल नाहीये। आणि ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। असे आमचे युट्यूबचे ऑनर संतोष नाणेकर यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत। टेनिस क्रिकेट .in रोहित आणि साहिल या ठिकाणी यायचे। रोहित आणि साहिल, रोहित आणि साहिल युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं या ठिकाणी यायचं। ताळ्याचा आवाज जोरदार या ठिकाणी टंकर कापाडिया यांच्या हस्ते आपण देणार आहोत। आता आपण वळूया थेट या ठिकाणी जो स्कोरर, प्रत्येक गोष्टीची ज्याला खबर होती आणि प्रत्येक गोष्टी तो आम्हाला सांगत होता, पहिल्या सर्व टुर्नामेंटची जे आम्हाला अपडेट देणारा, परफेक्ट खेळाडूंची माहिती देणारा, खूप बाय हॅक त्याला होता की हा खेळाडू इथे राहतो, इथे खेळतो, याचं नाव हे आहे। बऱ्याच वेळा आम्हाला कळत नाही पण त्याला बरोबर कळत होतं। त्याची प्रत्येक नजर एका हर प्रत्येक रनावरती होती, तो म्हणजेच गौरव भंडारे या ठिकाणी स्कोर। ताळ्याचा आवाज जोरदार गौरवसाठी। अत्यंत अप्रतिम अशी स्कोरिंग गौरव भंडारे यांच्याकडून पाहायला मिळाली।
त्यानंतर ही स्पर्धा आयोजित करणे म्हणजे पहिल्या पर्वापासून ते आतापर्यंत प्रत्येक गोष्टीवरती बारीकी नजर, कुठला संघ येणार, कुठल्या संघाला आपल्याला संधी दिली गेली पाहिजे, मैदानाचं पूर्ण व्यूहरचना कशी असली पाहिजे आणि खास करून सकाळ ते संध्याकाळ मैदानामध्ये घाम गाळणारा आमचा मित्र मदन देशमुख याला स्पेशल आपण या ठिकाणी सन्मान देत आहोत. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं उत्कृष्ट करून दाखवली असा मदन देशमुख आपल्याला येतोय. अजिंक्य मदनचा सन्मान आपण करणार आहोत. टाळ्यांचा आवाज होता. मदन देशमुख आपल्यामध्ये येत आहेत. 10वं पर्व आपण पाहत आहोत आणि खूप मेहनत मदनची आहे. त्यानंतर आपण पाहूया, त्यानंतर या ज्या मैदानाच्या खेळपट्टीवरती मैदानाची जी व्यवस्था आणि ज्यांनी खेळपट्टी लाईनअप, त्यानंतर लहान मुलांना प्रशिक्षण देणे आणि खऱ्या अर्थानं अनिल गाडीला आपण पाहतो खूप मेहनत करणार आहे, पण तो खूप मोठा कॉमेडी मॅन आहे. त्याची आवाजाची शैली खूप वेगवेगळी आहे. म्हणजे आपण कुठल्या टूरला गेला, त्याला घेऊन गेला तर तुम्हाला रात्रभर हसतच राहणार. असा हसमुख अनिल गाडीचा सन्मान केला जातो. अनिल गाडीकडे यायचंय. त्याचा आवाज जोरदार. अजिंक्य सानप यांच्या हस्ते आपण या ठिकाणी अनिल घाडी याचा सन्मान केला जातो आपण पाहतोय. त्यानंतर मी सांगितलं ना की अनेक खेळाडूने आपला घाम मैदानामध्ये गाळला, क्रिकेटर बनले, नाव लौकिक केलं. अनेकाने प्रशिक्षणामध्ये येऊन प्रशिक्षण दिलं, त्यानंतर अनेकाने स्कोरिंग केलं. पण त्या मात्रामध्ये आज भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेर ज्यांची शैली आहे, हिंदीतील आणि मराठीवरती ज्यांची पकड आहे, खूप चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री करणारा आमचा मित्र वसई विरार नालासोपाऱ्यापासून सुरुवात केली भाईंदर परिसरामध्ये आणि आज अख्ख्या महाराष्ट्रभर तो गाजतोय. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा तो अंडर-16, अंडर-17, अंडर-19 जी स्पर्धा, डीडी स्पोर्ट्स आणि अनेक अशा नामांकित अशा चॅनलवरती त्याचा आवाज आणि त्याला आपण पाहतो. असा आमचा मित्र टेनिस बॉल क्रिकेटचा उत्कृष्ट असा आवाज, व्हॉइस ऑफ इंडिया ज्याला असं म्हटलं जातं, त्यामधील एक प्रशांत आदवणे या ठिकाणी यायचा. टाळ्याचा आवाज जोरदार या ठिकाणी. आणि आत्ताच इंडिया कप ज्याने केला, अनेक स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजवणारा आपण पाहतोय. त्यानंतर मी गणेश दादा आणि अक्षयला निवेदन करतो की आपण आपल्यामधील असा एक खेळाडू म्हणजे अंडरम, स्पिन, भिंगरी, टिचकी, क्रिकेटची माहिती, त्यानंतर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कबड्डी हा खेळ खूप प्रसिद्ध आहे. कबड्डीचा एक एक खेळाडू त्याला माहिती आहे. कबड्डीची कॉमेंट्री खो खोची असो किंवा बास्केटबॉल असो किंवा आजकाल पिकल बॉल पण सुरुवात झालेली आहे, त्या सर्वांची उत्कृष्टपणे समालोचन करणारा आणि आजची स्पर्धा गाजवणारा मराठीमध्ये आपला मित्र म्हणजेच राजेश कुळे याचा सन्मान केला जातोय. राजेश या ठिकाणी येतोय. टाळ्यांचा गरज वाजू द्या राजेश कुळेसाठी. त्यानंतर अजून 2 ट्रॉफ्या बाकी आहेत, पण त्या अगोदर ही जी स्पर्धा आहे म्हणजे ही भक्कम बनवणारे आमचे आधारस्तंभ ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आज 7 समुद्र पार जाते, ज्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट आहे. आणि पहिल्या स्पर्धेपासून ज्याने आम्हाला पाठबळ दिलं, आमचं सर्वांचं मनोधैर्य वाढवलं, त्याला बॅकबोन असं म्हणतो आम्ही या स्पर्धेचं. खास करून मी अजिंक्य यांना निवेदन करेन की आपण गणेश सानप यांना तळ्यांच्या गजरामध्ये पण ही बॅट आपण मोमेंट त्यांना आपण प्रदान करूया. ही आठवणीची बॅट आहे. खऱ्या अर्थाने नॉर्थ कॅलिफोर्निया मध्ये जॉब करणारे तिकडच्या क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांची विशेष प्रामुख्याने उपस्थिती असते आणि ते आज या स्पर्धेसाठी प्रामुख्याने हजर झाले, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आपण गणेश सानप आपलं धन्यवाद. त्यानंतर आपण वळूया आपल्यामध्ये
मी आदरणीय यांना निवेदन करू. आदरणीय, जो फायरवर्क आपण पाहिलात आणि खास करून ज्याने सर्वांचं मनोरंजन केलं तो आमचा फायरवर्क करणारा राहुल या ठिकाणी यायचे. त्याला जोरदार. राहुल भाई खूप मेहनत है. राहुल भाई बहुत मेहनत, मतलब बड़ा अच्छा लगा. एक तरफ पूरे दुनिया में 3 दिन कंटिन्यू मैंने पूछा, एक तरफ गैस की किल्लत है पूरे भारत में, आप गैस उड़ा रहे. बोले पिंटू भाई ये गैस बहुत अलग है. और उस साथ में प्रशांत भाई भी थे, उनका भी धन्यवाद. ही जी आपण ट्रॉफी पाहतोय, या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच आपल्याबरोबर अँकरिंगचं अत्यंत उत्तम प्रकारचे काम, लेदर बॉलच्या स्पर्धा असतील किंवा कार्पोरेट स्पर्धा असतील, ते खूप चांगलं केलं आहे आणि आपल्याला मंत्रमुग्ध केलेले आमचे मित्र धनंजय कुलकर्णी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मी गणेशजी सानपसाहेब आणि अजिंक्य सानपसाहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. टाळ्यांवरती टॅक्स नाही, एकदा टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर करत राहा, कारण आता शेवटचे काही गोड क्षण त्याचा आपण आनंद घेणार आहोत. राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 10व पर्व. आता आपण वळूया. बेस्ट ऑफ कांदिवली वर्सेस बेस्ट ऑफ बोरवली सामना झाला आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचा बाकी आहे आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता ज्याने आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं मैदान गाजवलं. तो मैदान गाजवणारा आणि नेहमी त्याच्यासाठी हे मैदान लक्की असं ठरणारा तो म्हणजे 13 बॉलमध्ये 41 धावा कुटणारा अशरफ खान. द बेस्ट ऑफ कांदिवली वर्सेस बेस्ट ऑफ बोरली मधील कांदिवली संघाचा अशरफ भाई या ठिकाणी यायचे. शिवा शेट्टी यांच्या हस्ते आपण देणार आहोत. अशरफ भाई आइए यहाँ पर. क्या बात है अशरफ भाई, आज एकदम अलग है. बहुत अच्छा एथलीट है और क्रिकेट बहुत बढ़िया तरीके से आज उन्होंने करके दिखाया. अशरफ भाई बहुत सारी बातें आपसे करनी बाकी है. आता आपण या ठिकाणी बेस्ट ऑफ बोरिवली संघाचे संघनायक या ठिकाणी आणि पूर्ण टीम या ठिकाणी यायचे. खरोखर अप्रतिम मॅच झाली या ठिकाणी. बेस्ट ऑफ कांदिवली आणि बेस्ट ऑफ बोरिवली मध्ये जो सामना जिंकला आणि बेस्ट ऑफ कांदिवली संघाचा संघनायक या ठिकाणी यायचंय, त्याला आपण ट्रॉफी देणार आहोत. अशरफ भाई आपके टीम के कप्तान को बुला यहाँ पर. चतुर बेस्ट ऑफ कांदिवली. राहुल प्लीज, रोहित नार्वेकर प्लीज या ठिकाणी. चतुर आपल्या संघाला गेला. ग्लेन वैती या ठिकाणी येतोय. वन ऑफ द स्टार 2016 सुप्रीमो कप आपण पाहतो त्या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने SV11 साठी खेळणारा आणि गाडी ज्याने घेतली होती तो ग्लेन. अनेक वर्ष ज्याचं नाव कारकिर्दीमध्ये बंदर पाकडीचा खेळाडू आपण पाहतोय. आपण पाहतो या ठिकाणी बेस्ट ऑफ कांदिवली टीम खूप जबरदस्त फलंदाजी आणि सामना जिंकला. त्यानंतर आपण वळूया प्राइज डिस्ट्रीब्युशन मध्ये. ज्या ठिकाणी मी शिवाभाई यांना निवेदन करेन की आपण सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. धनंजय, मी स्पेशली 2 शब्द आणि इकडेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. SSD चे बॅट आपण देतो. ऑनर या ठिकाणी रोहित या ठिकाणी उपस्थित. रोहित आपला हार्दिक स्वागत है. जो आवाज जोरदार. रोहित भाई बहुत शानदार आपकी इस वक्त बैट और गेंद यहाँ पर हमें देखने मिली. तालियांचा आवाज रोहित या ठिकाणी आहे. SSD रोहित बहुत बहुत धन्यवाद, आप हमारे साथ जुड़े रहे. आता आपण वळूया खास करून अजिंक्य एक ट्रॉफी या ठिकाणी खरं आपले जे कापडिया ब्रदर्स या ठिकाणी उपस्थित होते. टक्कर कापडिया यांनी सांगितलं होतं की प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक बॉलवरती प्राइज दिले होते आणि फक्त खेळाडूंसाठी नाही तर मात्र आमच्यासारख्या कॉमेंटेटरसाठी पण त्यांनी आमचा उत्साह वाढवला. त्यासाठी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी प्लीज होऊ द्या.
अशरफ खान ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता ना त्याने सर्वांना सुसाट होता, म्हणजे त्याला रोखणं कठीण होतं. पण मात्र त्याने रोखण्यासाठी सांगितलं की जो त्याचा विकेट काढेल त्याला माझ्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि तो बॉलर होता या ठिकाणी या संघाचा, तो आहे अथर्व. त्याचा आवाज जोर झाला या ठिकाणी. स्वतः भाई आपल्या हस्ते आपण पुढे यायचंय. 5,000 रुपये रोख रक्कम अथर्वला दिली जाते. त्यानंतर गणेश जाधव हाही अप्रतिम बॅटिंग करत होता, म्हणजे शेवटपर्यंत जबरदस्त फलंदाजी. आणि त्याची विकेट घेणारा ललित याला दिले जाते 2,000 रुपये. ललित भाई किती 2,000 रुपये दिले जाते. ललित भाई आओ जरा. सुनीता स्मृती चला. त्यानंतर विकेट किपर ज्याने विकेट घेऊन कॅच घेतली, रनआउट तर अप्रतिम, म्हणजे डोळ्यांचे पारणे फिरणारा असा विकेट किपर प्रितेश. या पुढे यायचे प्रितेश जोशी खेळणारा संघनायक प्रितेश. कॅप जबरदस्त विकेट किपिंग पाहायला मिळाली. ती जर विकेट आली म्हणून मॅच आपल्या हाती आली. धन्यवाद सर, कबड्डी बरोबर धन्यवाद, आपका बहुत बहुत धन्यवाद. आणि ज्या चेंडूवरती चौकार षटकार पाहायला मिळाले प्रत्येक मॅच मध्ये, मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण बॅट दिली असे SSD चे ऑनर या ठिकाणी आहेत. त्यांना आपण या ठिकाणी अजिंक्य यांच्याकडून ही स्पेशल मुवमेंट आठवण म्हणून आपण तुम्हाला देत आहोत. या भाई इथे या ना, कारण हे पण देणं गरजेचं आहे. ताळ्याचा जोरदार या ठिकाणी SSD चे ऑनर या ठिकाणी आहेत. SSD बॅट आणि SSD बॉल, धन्यवाद. चला आता आपण बघूया. आपण आता या ठिकाणी बेस्ट बॅट्समॅन 2026 राजेंद्र सानप ट्रॉफी मध्ये 2026 चा तो खेळाडू आहे ज्याने आक्रमकता दाखवली, शैली दाखवली, फिल्डिंग दाखवली. आणि एका ठिकाणी जे त्याची चितासारखी चाल होती, प्रत्येक चेंडूवरती शॉट मारल्यानंतर दुसऱ्या धावाला पण तयार राहायचा, येऊ काय नको सांगणारा, ज्याने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी करणारा सिफा स्ट्रायकरचा खेळाडू आहे. आणि हे ट्रॉफी देण्यासाठी, बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी देण्यासाठी निलेश अण्णा आणि सूर्य अण्णाला आपण पुढे यायचे. निलेश अण्णा, सूर्य अण्णा पुढे यायचे. आणि आपण पाहतोय बेस्ट बॅट्समॅन 10,000 रुपीज कॅश प्राइज. तो खेळाडू आहे सिफा स्ट्रायकरचा रोहन साळुंके. त्याचा आवाज जोरदार. 72 रन रोहन साळुंके. अंडरम क्रिकेट, लकवा क्रिकेट, स्पिन, भिंगरी, टिचकी असल्फा संघातून खेळणारा आणि अनेक वर्ष आपलं कीर्तिमान गाजवणारा टॉप क्रिकेट स्टार रोहन साळुंके. त्याचा आवाज जोरदार या ठिकाणी. द बेस्ट बॅट्समॅन ऑफ द इयर राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 चा मानकरी आहे सिफा स्ट्रायकर. रोहन भाई, रोहन काय म्हणाल स्पर्धेबद्दल? खूप चांगली फलंदाजी आणि आपण अनेक स्पर्धा खेळत असतो, पण या टायमाला आपण सिफा स्ट्रायकर म्हणून खेळलात. मला असं वाटलं की बहुतेक ओमकार देसाईच्या संघातून खेळाल की काय, पण मला असं वाटलं होतं भारताला पाहताना. पण मात्र या ठिकाणी कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर? पहिली गोष्ट तर मुंबईमध्ये एवढी मोठी टुर्नामेंट झाली ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्या म्हणजे जे नवीन पोरं आहेत त्यांना प्लॅटफॉर्म चांगला भेटला आहे. ॲक्च्युली आता नवीन पोरांचा सीन काय आहे की एका टीममध्ये नाही खेळता ते लोक इकडे तिकडे भटकत असतात. तर त्या नवीन पोरांना सांगेल की तुम्ही एका टीममध्येच खेळा. त्याची शेवटी ती टीमच असते की जे सांभाळून घेते. आणि टुर्नामेंट म्हटलं तर आयोजक एक नंबर टुर्नामेंट केली. बॉम्बे मॅचची टुर्नामेंट व्हायलाच पाहिजे. थँक्यू रोहन, आपण या ठिकाणी आलात खऱ्या अर्थाने. त्यानंतर बेस्ट बॉलर, बॉलिंग म्हणा, अनेक गोलंदाजांना आपण पाहिलं, आपल्या फिरकीवर सर्वांना नाचवलं, कडक गोलंदाजी केली. म्हणजे छिडा की नमकीन, वेफर की तरह नमकीन गोलंदाजी करणारा, प्रत्येक चेंडूवरती आपला एक प्रभाव सोडणारा असा गोलंदाज पाहायला मिळाला. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी बोलवतोय आपले मान्यवर या ठिकाणी आहेत, खास करून पवनभाई, डंकरभाई आणि नीरवभाई. पवनभाई
पुढे यायचे, निरोबाई डंकरबाई पुढे यायचे. आणि तो खेळाडू आहे सुनीता स्मृती 11 संघाचा. एक ही दंगा पूरे भारत में आने वाले दिनों में बसता रहेगा. एक ही नाम युवा खिलाड़ी का आएगा, बदलापुर का खिलाड़ी अक्षय चौरसिया. 8 विकेट लिए उन्होंने, तालियों की आवाज आएगी. राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 का बेस्ट बॉलर अक्षय चौरसिया को हम देख रहे हैं स्क्रीन के ऊपर. स्माइलिंग फेस है, चॉकलेट बॉय है. एसएसडी की बैट, एसएसडी की बैट पण द्या ना रोहित. आपण द्या रोहित, जरा इथे रोहित. बॉलरला पण सगळ्यांना द्या. आइए दे दो भाई, बोल दिया दे दो. एसएसडी के ऑनर खड़े हैं, आए सर्वांना देण्यासाठी. वाह क्या बात आहे रोहित, धन्यवाद. त्यानंतर जोरदार या ठिकाणी आता आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये प्रत्येक फलंदाजी सांगा, गोलंदाजी सांगा, मैदानाच्या पूर्ण या भौगोलिक परिस्थितीमध्ये त्याची चंचलता पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं पुरुषार्थ ज्याला म्हटलं जातं, संघाचा हुकमी एक्का, आणि तो आहे मॅन ऑफ द सिरीज. हे देण्यासाठी मी या ठिकाणी बोलवतोय. आपल्यामध्ये गणेश सानप सर उपस्थित आहेत आणि त्यानंतर अक्षय सानप या ठिकाणी आहेत. अक्षयभाई, आपल्या हस्ते दिलं जाते मॅन ऑफ द सिरीज, आणि तो खेळाडू आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने धावा बनवल्या 162 रन. बोलने की बात नहीं है, आज का दिन आपके नाम है. आज खीर कुरमा का जो स्वाद है ना, ये मिठास आपके बल्ले से हमें देखने मिली. आ जाइए, अशरफ खान है, खानों का खान अशरफ खान. स्टंट मैन है ये. बहुत बार ऋतिक रोशन के फिल्म में हम देखते हैं उसके पीछे का स्टंट मैन यही होता है. और फिल्म मेकर है, अच्छे एक्टर्स है, बैक पर्दे के पीछे के खिलाड़ी. और आज क्रिकेट में जो जलवा इनका देखने मिला, आप लोग देख रहे हैं हमारे बीच अशरफ खान. सानप परिवार पूरा यहां पर. राजेंद्र सानप 2026 भाइयों. भाई अशोक भाई ऐसे कैसे जाएंगे आप? भाई ऐसे नहीं जाना पड़ेगा आपको. आप कहाँ जा रहे हो यार? अशोक भाई क्या बात है, आप तो बहुत मतलब क्या शानदार क्रिकेट देखने मिला, बहुत बढ़िया. कैसा लग रहा? तो ये तो अच्छी बात है, लेकिन जो युवा खिलाड़ी कहे हैं यहाँ पर, उनको क्या कहोगे, कैसे खेलना चाहिए, फिजिक कैसा होना चाहिए? और आजकल मैंने देखा है कि मैंने कल भी हरीश भाई को कहा कि बहुत बार ऐसा होता है कि मैं एक जमाने में इसी मैदान पर मैचलेस टीम आ रही है, अमृत 11 आ रही है, या बंडिया बॉयज खेलने आ रही है, बहुत सारी टीमों के नाम से खिलाड़ी की पहचान थी. आजकल प्लेयर से टीम के नाम चल रहे हैं, क्या कहेंगे इसके लिए? पहली बात तो एक ही बात कहना चाहता हूँ, जो युवा जो क्रिकेटर्स है, जो पहले के टाइम पे हमारे टाइम पे इतना कुछ अपॉर्चुनिटी नहीं थी. अभी वो लोग के लिए बहुत अच्छे अपॉर्चुनिटी, अच्छे अच्छे लीग्स है, सब कुछ है. बस ऐसी अपना फिटनेस रखे और खेलते रहेंगे क्रिकेट अच्छा, तो मेरे ख्याल से और आगे जाएंगे और अच्छा क्रिकेट खेलेंगे. क्या बात है, धन्यवाद भाई. मतलब बहुत अच्छा लगा आपकी जो भी युवा बच्चों को आपने कहा, और हम भी फॉलो करेंगे आपकी फिटनेस को देखते हुए. मैं खुद करूंगा. धन्यवाद भाई, बहुत बहुत धन्यवाद. और आता आपण म्हणजे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ही लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे, आणि ही लाईव्ह टेलिकास्ट जाण्यासाठी आजकालच्या अँड्रॉइडचा जमाना आला, त्यानंतर AI, आता मेटा AI, पण मात्र इंटरनेट सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट होती. ते देण्यासाठी आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र या ठिकाणी मंगेश कांबळी, त्याचा जोरदार या ठिकाणी द केबल ऑपरेटर मंगेश कांबळी यांच्याकडून आम्हाला सुविधा दिल्याबद्दल राजेंद्र सानप परिवाराकडून तुम्हाला एक छोटीशी भेट, ही मोमेंट आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यानंतर आपण आता वळूया रनरअप 2 लाख रुपये आणि ही चमकदार ट्रॉफी ही देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्या अगोदर जे खेळाडू या ठिकाणी आहेत त्यांना आपण मेडल देणार आहोत. समोर यायचे
सिल्वर मेडल प्रत्येकाच्या हातामध्ये दिलं जाईल. भाई आजकल सिल्वर का भी भाव बहुत तेज चल रहा है मार्केट में. ये मेडल बहुत इंपॉर्टेंट पता है. मतलब एक मेडल पाने के लिए शिवान ना पूरा साल साल भर मेहनत. मतलब आपको अगर कहा जाओ कि अगर मैदान में दौड़ना है तो पूरा साल आपको 10 मिनट के लिए अपना पसीना बहाना है. मतलब एक एक खिलाड़ी मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए आता है, फील्डिंग के लिए आता है, दिन रात मेहनत करता है, उसके बाद उसको ये मेडल मिलता है. तो आइए इस वक्त सेकेंड प्राइज विजेता शिफा स्ट्राइकर्स के सारे खिलाड़ी प्लीज यहां पर आ जाए. शिफा स्ट्राइकर्स आइए. भाई वसीम भाई, वसीम भाई पूरे 11 खिलाड़ी यहां पर आने बहुत जरूरी है. आइए खुद अशरफ यहां पर आते हुए. वसीम भाई जाना नहीं, आपको यहां पर आना है. कप्तान वसीम भाई. और कौन है? वसीम भाई बहुत दिनों के बाद अच्छा क्रिकेट खेलने मिला, अच्छा क्रिकेट देखने मिला और खुशी की बात है कि कांदिवली की टीम हमारी फाइनल में आई, बढ़िया प्रदर्शन रहा. लेकिन फाइनल मैच के नजदीक हम पहुंचे थे, लेकिन जो आक्रामकता गेंदबाजी को लेकर देखने मिली और हम वहां तक नहीं पहुंच पाए. लेकिन आप हारे नहीं, जीते हैं, अब तक यहां तक पहुंचे, वो भी बहुत बड़ी बात है. प्लीज जोरदार तालियां हमारे टीम के लिए, शिफा स्ट्राइकर के ऑनर और उनकी पूरी टीम के लिए. कैसा लग रहा है भाई आपको? बहुत अच्छा लग रहा है. और पहली बात तो अजिंक्य जी ने ये टूर्नामेंट रखा ना, हेलो, हम लोग को बहुत अच्छा लगा. अभी वापस से कब आएगा? 1 साल रुकना पड़ेगा इसके लिए. मैं तो बोला 6-6 महीने में करो. 100% गणेश भाई ने कहा कि अगली बार इस इनाम की राशि और बढ़ेगी और डे नाइट टूर्नामेंट ही होगा. जोरदार तालियां डे नाइट टूर्नामेंट के लिए ही होगा. अच्छा भाई अभी प्राइज आया है तो कहाँ जाने वाले हैं? मतलब जीतते तो कहाँ भी जाते हैं, अभी घर पे जाइए. बिल्कुल भी, मतलब आपको तारीफ है क्योंकि एक तरफ रोजा रखने के बाद खेलना और कल आज ईद था, उसके बाद आज खेलने के लिए आए, तो बहुत बहुत धन्यवाद भाई. ओके आइए अब ये जो रनर अप ट्रॉफी ये देने के लिए शिवा भाई, अजिंक्य सानप, गणेश सानप और पवन भाई, सभी लोग थोड़ा आगे आ जाइए ना. अक्षय सानप, ये जो ट्रॉफी है सुरेश अन्ना, सूर्य अन्ना, पवन अन्ना, हमारे कापड़िया भाई, राजेंद्र सानप 2026 सीजन 2 के उप विजेता है. आप लोग देख सकते हैं शिफा स्ट्राइकर्स. ताले के रेडी करी और ये ट्रॉफी दी जा रही है 2 लाख रुपए कैश प्राइज. ये साल बेहतरीन साल, जबरदस्त क्रिकेट सभी की ओर से देखने मिला, बेहतरीन मैच हमें थैंक यू. ही जी विनरची मेडल. मला अजिंक्य भाई बोलतोय की सर्व आहेत पण मात्र या ठिकाणी पूर्ण फॅमिली या ठिकाणी आहे. मी चॅम्पियन बोर्ड आपण पाहत आहोत. आपण या ठिकाणी विनर टीम ठाणा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे.
सुनीता स्मृती हा संघ या ठिकाणी आपण चॅम्पियन बोर्ड लागल्यानंतर आपण पाहूया या ठिकाणी चॅम्पियन बोर्ड लागतो खऱ्या अर्थानं सर्व युवा खेळाडू आहेत बड़ा अच्छा लगा मतलब क्रिकेट आज हमारे पूरे महाराष्ट्र में मुंबई में आप लोग जिनका डंका बड़ा कर अक्षय को मैं देख रहा हूँ क्या गेंदबाजी मतलब हर एक खिलाड़ी में कुछ अलग बात है बल्लेबाजी को लेकर फील्डिंग को लेकर और एकजुट होकर खेलने का मजा ही कुछ और है साथी हाथ बना रहे साथी रहे एक अगर थक जाए तो दूसरा हाथ बनाना और अगर बात करें तो जैनसन्स कंपनी जो है ये कंपनी पूरा मतलब राजेंद्र सानप ट्रॉफी लाइव टेलीकास्ट से हट नहीं रहते जुड़े थे हर एक मोमेंटो को देख रहे हैं इसलिए उन सभी का भी बहुत बहुत धन्यवाद और आप देख रहे हैं चैंपियन बोर्ड बहुत ही शानदार नजारा आप लोग यूट्यूब के माध्यम से देख रहे हैं और 2026 के चैंपियन ऑफ द चैंपियन द राजेंद्र सानप ट्रॉफी 2026 3 लाख रुपीस फर्स्ट कैश प्राइज और चेहरे पर सभी के मुस्कुराहट कोलगेट स्माइल नजर आ रही है और आज घर जाकर निश्चिंत जाकर सोएंगे सारे खिलाड़ी एंजॉय करेंगे थाना परिसर के थाना के खिलाड़ी थाना की टीम सुनीता स्मृति 11 2026 की विजेता है तो उनके एक एक खिलाड़ी कप्तान सभी लोग यहां पर आएंगे और मेडल प्रदान करेंगे मेडल आप पहनोगे हमें उनको मेडल प्रदान किया जा रहा है जिनके इस वक्त उनके हाथों से मेडल गणेश सानप मौजूद है भाया प्रथमेश जतन ललित अथर्व अक्षय चौरसिया अनिकेत संवेद सिद्धेश सिद्धेश की तो बैटिंग क्या लाजवाब थी सिद्धेश आउटस्टैंडिंग बैटिंग की आपने आज जो बैटिंग सिद्धेश ने की सेमीफाइनल में बहुत ही जबरदस्त बहुत ही शानदार बल्लेबाजी हमें देखने मिली सिद्धेश आइए कप्तान यहां पर आइए आइए भाई भाई आइए टीम के मेन बैकबोन यहां पर आइए आइए कप्तान प्लीज सामने आइए सुनीता स्मृती ठाणे टीम के कप्तान मेरे सामने मौजूद है भाई बहुत शानदार मतलब एक वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळालं एकजूट पाहायला मिळाली मोठमोठ्या खेळाडूंना तुम्ही या ठिकाणी परास्त केलं काय सांगाल स्पर्धेबद्दल स्पर्धा तर खूप चांगली होती आणि आमच्या प्लेयर लोकांनी 100% एफर्ट केला आणि म्हणून आम्ही जिंकलो त्याच्यामध्ये तर पहिला तर आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्यामध्ये राजेंद्र सानपचे ट्रॉफीचे आभार मानतो आणि दीपक सरांचे आभार मानतो की त्यांनी ही टीम तयार केली नक्की दीपक सरान से धन्यवाद दीपक सिंह बहुत बहुत धन्यवाद क्योंकि आपकी वजह से आज आप खिलाड़ियों को मौका दे रहे नौकरी दे रहे सब कुछ दे रहे उनके लिए पुलिस थाना बनने चाहिए टीम की ओर से और टूर्नामेंट के बारे में क्या फिर एक बार क्या कहोगे सरांच्या आईचं नाव आहे सुनील स्मृती त्या नावाने मी खेळतो आणि त्या आईचा आशीर्वाद पण आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही जिंकलो आणि इथं बघायला गेलो तर आम्ही खेळताना फायनल अशी वाटत होतं की आम्ही कुठे खेळतो म्हणजे जे प्रत्येक बॉलला जे पब्लिक सपोर्ट करायचं आम्हाला ते खूप एफर्टनी सपोर्ट करायचं त्याच्यामुळे आम्ही जिंकलो आणि जे खेळायला मजा होती आम्हाला म्हणजे एकदम मस्त वाटत होतं खेळताना आणि अशी लाईट बघितलीच ना अशी असं वाटतं उजेडात खेळत होतो आम्ही नक्की आपके इस उजाला से पूरा जहां उजाला हो चुका है सुनीता स्मृति ठाणे चैंपियन टीम 11 जिन्होंने बहुत शानदार क्रिकेट खेला आइए अब ये चैंपियन ट्रॉफी देने के लिए हमारे बीच गणेश सानप जी शिवा शेट्टी अजिंक्य और अक्षय सानप जी और पूरी टीम हमारे साथ में है तो चलते हैं पहले ये ट्रॉफी उठाएंगे
आइए इस वक्त फोटो सेशन ले लीजिए प्लीज। फोटो सेशन 2022-26 के चैंपियन 2026 10वां पर्व आपने देखा राजस्थान अप इस ट्रॉफी के इस वक्त विजेता आप लोग देख रहे हैं। हमारी थोडासा आवाज नाही जरा 2 मिनिटं आवाज दे जरा 1च मिनिट दे भाई जरा विजयला फक्त 1च मिनिट आवाज दे फक्त 1च मिनिट माझा आवाज जाऊ दे जे आमचे मित्र ज्यांनी मेहनत केली आहे सर्वांनी फोटोग्राफी मध्ये यायचंय आणि धन्यवाद MHB कॉलनी बॉईज MHB बॉईज धन्यवाद आमच्या या परिसरातील सर्व रहिवासी बोरिवली पोलीस स्टेशनचे धन्यवाद आमच्या सर्व सहकार्यांचे धन्यवाद आणि बजिरा बॉईज यांचं धन्यवाद ज्याने आम्हाला सहकार्य केलं बजिरा बॉईज आणि जे 3 दिवस प्रॅक्टिस करतात ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं MHB बॉईज बजिरा बॉईज या सर्वांचं धन्यवाद आणि या परिसरातील सर्व नागरिकांचं धन्यवाद ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बोरिवली अँड कल्चरल स्पोर्ट्सचं धन्यवाद बोरिवली पोलीस स्टेशन ठाण्याचं धन्यवाद आणि MHB कॉलनीचं धन्यवाद सर्वांचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि आजची स्पर्धा याच ठिकाणी याच क्षणी समाप्त करूया पुढच्या वर्षी याच या ठिकाणी भेटूया 11वे वर्ष आपण मोठ्या उत्साहाने आपण आयोजित करूया येणारं वर्ष 2027 मध्ये ही जी प्राइस मनी आहे ती नक्कीच वाढवली जाईल ज्या ठिकाणी 3 लाख होते त्या ठिकाणी अजून वाढले जातील तुम्हा सर्वांना धन्यवाद येणाऱ्या रामनवमीच्या धन्यवाद येणाऱ्या सर्व उत्सवाला तुम्हाला धन्यवाद माझ्या शब्दाला विराम देतो मी धनंजय कुलकर्णी इथेच थांबतो पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र